नमस्कार भावांनो बहिणींनो, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? काय चाललंय तुमचं? चहा पाणी झाली का भावांनो बहिणींनो? आता मी घरातले काम राहिलेत, आता मग सगळे काम गिम आवराव म्हणलं. आता भांडे गिंडे घासावं लागन, घरातले काम भाजी भाकरी सगळ्या राहिल्यात भावांनो बहिणींनो. मया आता करावं लागन, मला लय कटाळा आलाय आज मला काम करायचा. करावं लागन आता मला काम. मी आले आता बाल्कनीत, काम राहिलेत मग सगळे. आता करावं लागन मला काम. अजून काय काम झाली नाही भावांना. बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. बाहेरचं वातावरण लय शांत राहते, कोणी कोणाला बोलत नाही. कोणाला बोलत नाही भावांना बहिणींना. इकडं बाल्कनीत उभी आहे मी. आता कामं गिमं करावं लागन. आज लय कटाळा आलाय मला, काम पण करू वाटाना काहीच नाही. कधी कधी लय काम करायचा कटाळा येतोय भावांनो बहिणींनो. आता करावं लागन थोडं थांबून. एक व्हिडिओ काढा म्हणलं, त्याच्यानंतर कामं धंदे करावं. आज म्हणलं आता थोडं थांबूनच काम करावं. दर दिवसच काम काम काम, घरातलेच काम राहतात. मला काय हरसूचे पप्पा कधी कामाला नाही धाडत, काय नाही. घरातलेच कामं करावं लागते. त्याच्या पप्पाला कामाला जाणं आवडत नाही भावांनो बहिणींनो. ते काय बेजार करत नाही कामाला जायला कधी. मग लग्न झाल्यापासून मी एकदा पण कामाला जाईल नाही. आणि माझ्या आई बाबाच्या घरी पण मी कामाला जाईल नाही. आवडत नाही याच्या पप्पाला कामाला जाणं कंपनी. मी याच्या पप्पाला म्हणते मला जाऊ द्या जाणं, ते नाही म्हणतात. लग्न झाल्यापासून एकदा काम नाही करेल नाही म्हणतात. ते म्हणतात मी करतो ना मेहनत, जायचं नाही कामाला. काय जायचं काम नाही मला, जाऊ देत घेऊ देत नाही म्हणतात ते कामाला जायला नाही म्हणतात. तर मी पण जिद नाही करत मला कामाला जायचंय म्हणून. आता घरातले काम आवरीन मी थोडं थांबून. अजून झाडझूड राहिली, भांडे राहिले, चहा पाणी राहिली, दुपारची सगळे कामं राहिले. आज इच्छाच होत नाही कामं गिमं करायला. करीन म्हणलं थोडं थांबून. आता हरसू गेलाय फिरायला मित्रासोबत. आल्यावर मग आता तो काही चहा घेत नाही, दुधाची चहा घेत नाही. तो काळी चहा घेतोय, तर सकाळीच घेतोय. तो चहा घ्या नाही आवडत त्याला, घेत नाही भावांना बहिणींना चहा. त्यांना नाही आवडत चहा घ्या, नको म्हणतोय मी. पण मग म्हणत नसते त्याला चहा पिये का काय. लेकरायला सवय लागते घडी घडी चहा प्यायची. सकाळी पण पित नाही ते. रविवारी जर घरी असला, सुट्टी असली शाळा, तर तेव्हाच पितोय भावांना बहिणी. तो काय माझा चहा पित नाही म्हणतोय ते चहा प्यायला. आता झाडझूड सगळं राहिले. आज काय कामं करू वाटाना आणि काहीच नाही. सगळे कामं आवरायचे राहिले. हारसूचे पप्पा गेलेत आता कामाला. ते गेलाय फिरायला. ती गच मायलेकर तर घरात पण करमत नाही. पाहून टीव्ही पाहून पण किती पाहिन माणूस. कटाळा येतोय. आणि आम्ही इथं राहतो, कोणी कोणाला बोलत नाही. सगळे आपण आपले घरात राहतात लोक. दरवाजे बंद करून लय घमेंडी लोक इथं. आपल्या गावाकडच्या सारखे लोक नाही ते. आपल्या इकडं आपण सगळ्याला बोलून चालून आपण मोकळे लोक आहेत. आपल्या गावाकडं आपण सगळे एकूण एकायला बोलतील, बसतील, गप्पा करतील. इकडं तर कोणी कोणाला बोलत नाही. सगळे आपण आपल्या घरानं लगे दरवाजे बंद करून राहतात लोक. आणि भावांना बहिणीनं मला तीच सवय. माझ्या आई बाबाच्या घरापासून मला पण काही जास्त बाहेर निघायला आवडत नाही, फिरायला आवडत नाही. आपण आपल्या घरात बसायचं राहायचं. आता जमाना पण बायाजवळ बसलं, या अशीच म्हणली तशीच म्हणली. कोणाच्या घरी जाणं नको, दारी जाणं नको. भांडणं येतात घरी. हे अशीच म्हणली ती तशीच म्हणली. कशाला भावांना बहिणीनं कोणाच्या घरी जायचं. आपण आपल्या घरी राहायचं, बसायचं. कोणात बसलं पण तर बया पण आता लय घमेंडी आहेत, बोलत नाहीत, चालत नाही. आणि आपलं कसं आहे, आपण मोकळे लोक गावाकडची. सिटीनं काय एवढं पहिल्यासारखं वातावरण नाही राहिलं. आमचं लग्न झालं तेव्हा सुरतलं लय चांगलं वातावरण होतं, बोलायचे. पण आता हे लोक बोलत नाही कोणी कोणाला. पहिली काय मला इकडची भाषा पण समजत नव्हती भावांना बहिणींना. गुजराती नवीन लग्न झालं तेव्हा.
आता सगळी भाषा समजते मला त्या लोकांची, पण ते काही बोलत नाहीत, काय नाहीत. कामं पडले तेव्हा बोलते ते लोक, शिल्लक बोलत नाही, काय नाही. आणि मी पण काय मग बोललं तर बोलत असते, कोणाला नाही बोललं बोल सांगतं बोला बापा, नाही तर नका बोलू. हे माही सगळे कामं राहिलेत आता घरातले. हे भांडे गिंडे आज काय कामं आवरले नाही, थोडं थांबून काम आवरीन मी आता. पाहावं लागन काय भाजी करायची, तर भाजीचे लय टेन्शन राहते, काय भाजी करावं, काय भाजी करावं समजत पण नाही भाजी काय करावं. तर हारसूचे पण आमच्या लय नाटके राहते भावांनो बहिणींनो भाजीचे. हे नको मम्मी, ते नको मम्मी, कटाळा करतोय, जीवार येतंय. काय भाजीपाला आण म्हणलं मार्केटमधून तर ते पण नको म्हणतोय. तो समजत नाही त्याला कसा भाजीपाला आणावं. त्याच्यामुळं आता याच्या पप्पाला म्हणलं दिवाळीला आपल्याला फ्रीज घ्या, पण मग इकडं लांब राहतो त्याच्यामुळं सामान पण लय घरात घेऊ वाटत नाही. वाटते नको लय सामान, मग घरी तर जायचंच नाही म्हणा, आम्हाला इकडंच राहायचंय सुरतला. याच्या पप्पाचा जन्मच इकडचा आहे, मग याच्या पप्पाला गावाकडचे शेतीतले कामं येत नाही, मग ते लहानपणापासून इकडंच राहते. त्याचा जन्म इकडचा आहे तर याच्या पप्पाला गावाकडं करमत नाही, मला गावाकडं करमतंय, गावाकडची सवत. आपण पहिल्यापासून गावाकडं राहिले, मग आपल्याला गावाकडंच करमतंय. पण आता याचे पप्पा जिथं राहतील तिथं तर राहावंच लागल. त्याला शेतीतले कामं येत नाही, काय नाही, इकडचेच कामं येते त्याला. आता जन्म इथला असल्यामुळं मग त्याला कामं धंदे येत नाही, गावाकडचे काहीच येत नाहीत. मग त्याला सुरत सोडून कुठंच करमत नाही. त्याला जर म्हणलं चला आपण गावाकडं राहू, तर ते म्हणते वैसू मी गावाकडं काय काम करणार आहे, काम होत नाही, मला माहिती नाही शेतीतलं काम कसं करावं. तर ते पण बराबर आहे द्यायचं, त्याला कामं धंदे येत नाही तर मग काय करतील भावांनो बहिणींनो ते. पण आपल्या गावाकडं मोकळं वातावरण असतंय. याचे पप्पा म्हणतात गावाकडं राहून काय करायचं, मला शेतीतले कामं येत नाही. आणि मला काय भावांनो बहिणींनो शेतीतले कामं येत नाहीत, त्याच्यामुळं आम्ही सिटीतच राहतो, गावाकडं काय राहत नाही आम्ही. आणि सिटीत आता राहतो तर लेकराची शाळाची सोय नाही. आपण मराठी आणि हिंदी शाळा शिकवणं लागते लेकराला फी भरून. छकू आमची गावाकडे मराठी शाळा ती गावाकडे. इकडे कसं आहे मग सिटीत गुजराती शाळेत कशाला टाकायचं, पुढं चालून शाळाचे वांदे येतात लेकरायचे. त्याच्यामुळं मग हारसूला आम्ही हिंदी शाळेत टाकेले, हिंदी शाळा शिकू राहिलाय तो. इकडे काय मराठी शाळा 8वी लोकच आहे, आणि ती पण फी भरून नाही अशीच आहे. त्याचे पप्पा नाही टाकेल म्हणे, फी भरूनच शाळेत लेकरायला वळणं राहते. आणि तिकडं लेकरायला मराठी शाळा आहे तर हारसूल पहिली टाकलं, इकडं तर मारायचे ते लोक लय. ते आपल्या गावाकडं नवीन लेकरू शाळा टाकलं तर सांगवते लढू नका बापा का काय. आता नवीन लेकरं टाकले तर ते लढतेतच, तर ती मॅडम लय मारायची त्याला. मग आम्ही हिंदी शाळेत टाकेले त्याला. दोन्ही लेकरं गावाकडं जर असलं तर कसं कर मग भावांनो बहिणींनो. त्याच्यामुळं आम्ही एक सोबत ठेवले आणि छकू गावाकडे आई बाबाकडे शिकायला. 3 वर्षाची होती तेव्हापासून गावाकडे ती शिकायला. पोरीची जाते म्हणलं, गावाकडे शिक्षण पण होतंय. शिकेल पोरी असल्यातच करतात भावांनो बहिणींना. आता शिकेल पोरी नसले तर लोक करत नाहीत. म्हणून लेकरायचं पण चांगलं होतंय. पोरीच्या जाती शाळा शिकेलच पाहिजेत पोरी आता. त्याच्यामुळं आम्ही गावाकडे ठेवले आणि एक सोबतीचं ते हिंदी शाळा आहे, ट्युशन लावले. त्याचं फी पण लय इकडं भावांनो बहिणींनो शाळाची. आपल्या गावाकडं इंग्लिश शाळा टाकले तर असतेच म्हणा फी, पण आपण आपल्या परिस्थितीनं मग कोणी मराठी शाळेत टाकतंय, कोणी इंग्लिश शाळेत टाकतंय. आम्ही टाकेले त्याने हिंदी शाळा. त्याचे मित्र सगळे चांगले आहेत, सगळे चांगले म्हणा इकडचे लोक. एखाद्या बिल्डिंग मधले असते भावांनो बहिणींनो तसे लोक, नाही तर सगळे थोडे असते. प्रत्येक ठिकाणचे काय काय लय चांगले राहते स्वभावाला. आणि आपल्या गावाकडचा फरकच पडतोय. मग शेवटी गाव येते आपलं. आता घरातले कामं आवरीत मग थोडं थांबून. आता काय नाही, रेसिपी किती दिवस झाले तुम्हाला भावांनो बहिणींनो रेसिपी दाखवली नाही. कोणी पसंत करतंय पाहायला, कोणी नाही करत. त्याच्यामुळं म्हणलं आता आपण थोडा आल्लग व्हिडिओ बनवून पाहू म्हणलं. पसंत आला तर ठीक, काढताना आपण काढून पाहायचे भावांनो बहिणींनो, मेहनत करून पाहायचे आपण.
कधी ना कधी पसंत येते ना छेडो. मै भाऊ बहिणी काय काय लय भारी कमेंट करतात, लय भारी वाटते भावांनो बहिणींनो. कोणी चांगल्या कमेंट करतय. अजून काय एवढे जण व्हिडिओ पाहत नाही, दम्मानं पाहतील भावांनो बहिणींनो. आता मग घरातले आणि मग दाखवीन तुम्हाला एखाद दिवशी भावांनो बहिणींनो रेसिपी. किती दिवस झाले आता काही रेसिपी दाखवली नाही तुम्हाला. तर कसा वाटला भावांनो बहिणींनो व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा भावांनो बहिणींनो. बाय भावांनो बहिणींनो.